बरोबर टाइम आलं लावलेला आहे स्कोररने, तसा पहिला बॉल पिचिंग केला जाईल. पहिला षटकाचा या ठिकाणी मानकरी आपण पाहतोय. षटक घेऊन आला गोलंदाज. बॉलर संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजच्या मार्गवर. दुसऱ्या बाजूने प्रथमेश आणि ऋतिक ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. 5 षटकांची मॅच जरूर आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकतरी सामन्यामध्ये बिसुमे टीमने विजय प्रस्थापित केला. 6 वाजून 41 मिनिटं झालेत. फक्त 1 मिनिट शिल्लक असेल. पंच तुम्ही इशारा करू नका. इथून कमिटी आहे. तुम्ही तुमची पोझिशन धरा. कमिटी बघेल काय असेल ते. तुम्ही तिकडनं काही इशारा करू नका. थँक्यू. वेळोवेळी जर आपण फिल्डिंग लावण्यासाठी उशीर केला तर या ठिकाणी 5व्या षटकामध्ये आपल्याला एक फिल्डर 30 सर्कलमध्ये आणावं लागेल. पहिल्याच बॉलवरती डिलिव्हर झाल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेने वळवला. प्रथमेशला हा चेंडू समजू शकला नाही आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलने सुरुवात केली. संदेश पाटील आपल्याला गोलंदाजच्या मार्गावर पाहायला मिळतो. फार कमी वेळेला यावर्षी घोडसंघ आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला आहे. घोडसंघ म्हटला तर नितीश पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय शिवा गोंदे यांचं खूप मोठं सहकार्य या टीमला राहिलेलं आहे. त्यांच्याच माध्यमातून या संघाला मात्र चांगले या ठिकाणी मार्गदर्शन होताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल ऑन साईडला क्लिक केलाय. त्यावेळेला या ठिकाणी आपण पाहतोय शतरक्षक वेगाने धावलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय तिथे मात्र या ठिकाणी 3 धाबा धावून काढल्या सहजपणे. 3 धाबाने स्कोर कार्डवरती या ठिकाणी खुलं करत असताना 3 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. रोशन सालुंके होते ऑन साईडला होते. डीप मधून आले ते मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि ते मात्र या ठिकाणी एक धाव त्यांच्या माध्यमातून वाचवली गेली. एक धाव किती महत्वाची आहे ते प्रत्येक खेळाडू जाणून आहे आणि त्याच दृष्टीने मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदेशच्या गोलंदाजीवर हे चित्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथं मात्र अलॉंग द कार्पेट इथं मात्र एका टप्प्याने जे चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. ऋतिक केणी आपल्याला पाहायला मिळेल. वेलोवेली हा संघाचा खूप चांगला स्टार्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. मात्र या वेळेला प्रथमेशने 3 धाबांनी स्कोर कार्ड खुलं करत असताना इथे मात्र ऋतिक केणीच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. दुसरा बॉल त्याच प्रकारचा फेकला गेला. संदेश पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून हे पहिलं षटक फेकत असताना इथून मात्र या ठिकाणी आपण वेलोवेली पाहतो 3 चेंडूवरती या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. एक मात्र चेंडू त्याच्यावरती 3 धाबा आलेल्या आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 3 धाबा जोडले गेलेले आहेत आणि इथून मात्र संदेश पुन्हा एकदा सज्ज कट करत असताना इथं मात्र शॉर्ट पॉईंटला चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्येमध्ये अजूनही हल्ला चढवला जात नाही. जिथून मात्र ऋतिक केणी आणि प्रथमेश केणी म्हटला तर सातत्याने खोऱ्याने धावा करणारे हे खेळाडू आहेत आणि इथं मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र संदेशच्या गोलंदाजीवर आतापर्यंत फक्त 4 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूवरती. ही गोलंदाजी आपण पाहतोय टीम घोड संघाकडून चांगली गोलंदाजी साधली आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. पुढचा बॉल प्रथमेशसाठी ऑन साईडला या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी कन्वर्ट करत असताना त्या दृष्टीने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि तिथून मात्र या ठिकाणी हा बॉल सीमारेषा बाहेर गेला चौकार. सर बघा 20 मिनिटं तुमच्याकडे असतील 4 ओव्हरसाठी. याची सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जरूर आपण पाहिलं तर हे षटक सुद्धा आपण पाहिलं तर 3 मिनिटांमध्ये पूर्ण केलं मी म्हणेन. अगदी आपण पाहिले तर साधीशी गोलंदाजी टायमामध्ये गोलंदाजी करणं वारंवार या ठिकाणी आवश्यक असणार आहे. जरी गोलंदाजाने आपण वारंवार सूचना करत असलो तरी सुद्धा फलंदाजाने सुद्धा जर या ठिकाणी उशीर केला तर मात्र टाइम अलर्टचा या ठिकाणी त्यांना सुद्धा इशारा असणार आहे. तर वेळोवेळी आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाला पेनल्टी जाहीर करत असतो. मात्र वेळोवेळी आपण पाहतोय की फलंदाज सुद्धा येण्यासाठी मैदानामध्ये येण्यासाठी उशीर करत असतात. कारण एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर बाद झालेला फलंदाज इशारा करतो की कोणाला पाठवायचा आहे. तसं काही करू नका. आपली या ठिकाणी प्लॅनिंग लगेचच करून ठेवायची आहे. कारण कोण फलंदाज मैदानामध्ये जाणार आहे, कशा परिस्थितीमध्ये मॅच या ठिकाणी आपल्यासाठी आहे, त्या परिस्थितीमध्ये कोणता फलंदाज तिथून मात्र या ठिकाणी मैदानामध्ये जाणार आहे तशी या ठिकाणी जोडी लवकर लावून ठेवायची आहे. 1 षटक 8 धाबा कोणताही गडी बाद नाही. पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल तो मात्र ऋतिक केणी समोर प्रीतम पाटील. पुढचा बॉल ऑफ ड्राय केला. क्लासिकल कव्हर ड्राय पाहायला मिळाला. या वेळेला मात्र इथे खेळ चालू झालेला आहे तो मात्र ऋतिक केणीचा, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडूवरती 1 धाव होती. आता मात्र या ठिकाणी 4 चेंडूवरती त्यांनी या चौकारानेशी 5 धाबा जोडल्यात. पहिल्याच बॉलवरती हा चौकार आला. ऋतिक केणी फलंदाजच्या मार्गावर आहे. प्रीतमच्या माध्यमातून दुसरं षटक फेकले जाते. ऑफ साईडला या ठिकाणी अलॉंग द कार्पेट फटका पाहायला मिळतोय. ऋतिकच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 13 आहे धावसंख्येवरती.
आपण पाहिली होती पेटोलीच्या मैदानावरती सुद्धा आपण एक स्पर्धा दमदार पाहिली होती. स्वर्गीय त्रिंबक शेटकेनी यांच्या श्रद्धांजली अर्पित करत असताना चषकाचं आयोजन पाहिलं होतं. त्यामध्ये हेमंत केनी असतील, संदीप केनी असतील, त्यानंतर तेजस केनी असतील, यांचं सुद्धा खूप मोठं चांगलं योगदान आपण पाहिलं होतं. आणि हेमंत केनी सुद्धा आज संघामध्ये दाखल असताना पाहायला मिळतील. या वेळेला मात्र झेल आणण्याचा स्तंभ आहे, मात्र तिथे उलट दिशेने झेल पकडण्याची या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. एफर्ट चांगला होता, मात्र चेंडू अडवण्यात येईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा पूर्ण होत असताना धावफलकावर धावा आपण जोडल्या जात असताना पाहायला मिळतात. त्या मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्येत धावफलकावर जोडली गेली. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण 45 स्कोअर कार्ड पाहिला होता. काल आपण दमदार स्कोअर पाहिला होता प्रत्येक मॅचमध्ये. अगदी आपण पाहिलं तर 60-65 स्कोअर प्रत्येक मॅचमध्ये पाहिला होता. या मॅचमध्ये आपण पाहू शकाल तो स्कोअर या ठिकाणी पाहायला मिळेल का स्वर्गीय महादेव विलेबाण पेटल टीमकडून. पुढचा बॉल ऑन साईडला प्लेक करत असताना बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही तरी सुद्धा एक धाव तरी ते जोडली जाते धावफलकावरती. आणि एक धाव जोडत असताना धावफलकावरती 16 धावसंख्या पाहायला मिळू शकेल. अगदी समोरच व्यासपीठाच्या स्क्रीन आपण पाहतोय तिथे नमोचषक आपल्याला डीजेचा ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथे आपण बघतोय प्रशांत ठाकूर यांची छबी, त्याचबरोबर नमोचषक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा फोटो आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने. हा बॉल डॉट आलेला आहे. त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली, मात्र 16 धावसंख्येवरती अजूनही आपण स्कोअर कार्ड पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र प्रीतम पाटीलने कमबॅक केला टंग संघासाठी. यावेळेला ऑन साईडला कोणताही क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लशी मारेच्या बाहेर 1 बाउन्सने येतो चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये 20 धावा धावफलकावरती लागले. 10ची सरासरी राखली आहे. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर इथून मात्र या ठिकाणी या षटकामध्ये 12 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या आले. आणि आपण पाहतो LED स्क्रीन या ठिकाणी चालू झालेली आहे. या मॅचमध्ये आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दृष्टीने या ठिकाणी ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली आहे, ऋतिकच्या माध्यमातून 2 चौकार आलेले आहेत, प्रथमेशच्या पॅटमधून 1 चौकार आलेला आहे. दोन्ही बाजूने प्रतिकार चांगला होतो मैदानामध्ये. घोट विपक्ष पेटाले या संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळू शकेल. आणि तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहतो 2 षटकांमध्ये आतापर्यंत 20 धावा जोडले गेलेल्या आहेत. षटक घेऊन आला गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल संदेश पाटील. दुसरं षटक या ठिकाणी काढताच असताना वैयक्तिक दुसरं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जाईल. ऑन साईड लापलरलेनचा बॉल, फलंदाज प्रथमच्या बॅटमधून फटका आपण पाहतोय. आणि तिथून मात्र आपण पाहतोय 1च धाव आली आहे. रोशन सालुंगेचे क्षेत्ररक्षण आपण वारंवार पाहतोय. आणि त्याच वेळेला त्याच दिशेने अगदी आपण पाहिलं तर फटकेबाजी होताना सुद्धा पाहिली आहे. आणि तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. अजून संघर्ष चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही. ही मात्र जमेची गोष्ट असेल सीमा पेटालीसाठी. पुढचा बॉल डावकुरे हाताने गोलंदाजी करत असताना ऋतिकचा आपण फटका पाहतोय. अगदी व्यासपीठा समोर हा बॉल टोलवलाय. बॉल घ्या सीमा पार, षटकार. घेत असताना धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली आहे. ऋतिक केनीची ही ओळख आहे. बऱ्याच वेळा या खेळाडूने बाईक पटकावलेल्या आहेत. आणि याच मैदानावरती आपण पाहतो खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून ओपनिंगसाठी येत असताना जबरदस्त खेळ साकारला जातोय मैदानावरती. एका बाजूने प्रथमेशने त्याने चांगली साथ दिली आहे. वरून आपले पाहिलं तर चांगल्या चेंडूवरती इथे मात्र 1 सिंगल किंवा डबल घेतली जाते. आणि खराब चेंडूवरती समाचार घेत असताना इथे मात्र चौकार षटकार सुद्धा टोकले जात आहेत. चांगली फलंदाजी होत असताना आतापर्यंत 27 धावसंख्या झालेली आहे. पुढचा बॉल संदेशचा खोदून काढला बॉल, यॉर्करचा बॉल होता. त्या बॉलवरती मात्र कशाही परिस्थितीमध्ये सिंगल पूर्ण करत असताना दुसरीचा कॉल दिलाय. समाप्त झाला 2 धावसंख्या. पहा यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट जिथे मात्र चौकार षटकार येतो. आणि त्या परिस्थितीमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना लगेचच कॉल दिला जातोय. कॉम्बिनेशन चांगले, कम्युनिकेशन चांगलं पाहायला मिळते मैदानावरती प्रथमेश आणि ऋतिकच्या माध्यमातून. या षटकामध्ये आपण पाहिलं धावांची लयलूट करत असताना आतापर्यंत 3 चेंडूवरती 9 धावा आलेल्या आहेत. सिंगल आली आहे, षटकार आला, डबल आलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऋतिकसाठी आहे. पुन्हा एकदा बॉल आपण तर खोदून काढलाय. बॉलला अलाउन द कार्पेट केलाय. प्रीतम पाटीलच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहिलाय. आणि तिथून मात्र थ्रो सुद्धा आलेला आहे. 1च धाव जोडली जाईल धावफलकावरती.
एका धाब्याने 30 धावसंख्या पूर्ण झाली. पहा आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवला जातोय, कारण मैदानामध्ये विकेट या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाले नाही. घोट संघाला इथे मात्र या ठिकाणी परिश्रम आता करावे लागतील, कारण विकेट मिळवणं गरजेचं आहे. ही पार्टनरशिप मात्र इथून पुढे अजूनही पुढे या ठिकाणी धावसंख्येला वेगवान परिस्थितीमध्ये नेऊ शकतील. गोलंदाज इथे मात्र हल्ला तर चढवला जाऊ शकेल. पुललेंचा बॉल अपक्षेत्रामध्ये या ठिकाणी ढकलत असताना या बॉलवरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चौकार तर आलेला आहे. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळू शकेल. ती मात्र 34 धावसंख्या भीमरचा रिव्ह्यू या ठिकाणी आलेला आहे. प्रशांतदादा खानापूर यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहणी केली जाते ऑन स्क्रीन. कशा प्रकारचा बॉल या ठिकाणी डिलेवर झाला होता, एक्झॅक्टली हाईट फॅक्टर कशा प्रकारचा होता. बॅट्समन रिव्ह्यू आपण पाहतो मैदानावरती, जिथून मात्र प्रथमेशने हा चेंडू टोलवला होता चौकाराच्या दिशेने. थोडा वेळ मात्र घेतला जात आहे. मैदानावरती 4 धाबा तर आलेले आहेत. येस, इट इज अ नो बॉल. भीमरचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. नो बॉलने धावसंख्या 1 ने पुढे अजून सरकेल. 34 होते, त्यामध्ये एक धाव ऍड केली जाईल नो बॉलची. पुढचा बॉल असेल प्रीट आणि इथून पुढे संधी असेल ती मात्र प्रथमेश केनीला. 35 धावा जोडलेल्या आहेत. आपण पाहिलं तर सलामीची जोडी आहे. पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू समाप्त झाले ते मात्र 4 आणि हा नो बॉलचा याच्यावरती आपल्याला पंजा मिळाला आहे. 35 धावा. पुढचा बॉल संदेशच्या माध्यमातून अगदी चांगला फेकला गेला. त्याच वेळेला मात्र लावडले अपील आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित थोडीशी बाउन्स आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा इकडे व्हाईट जरूर आलेला होता मात्र. यस यस, फलंदाजाला काय पाहिजे? फील्ड चेंज केलेली आहे का पाहायच्या पंचांनी सुद्धा? प्रीटच्या बॉलवरती आपल्याला ती या ठिकाणी पंच सुद्धा आपल्याला सांगतील काय नियमावली आहे ती. यस, पुन्हा नो बॉलचा इशारा आला. पहा, तुम्ही प्रीटच्या बॉलवरती फिल्डर चेंज करू शकत नाही. हे थोडं जाणायला हवं होतं. तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे. जिथे प्रीतम पाटील आहेत, शिवा गोंधली सुद्धा आहेत, रोशन सालुंके आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलाय. पहा, कारण जरूर आर्ग्युमेंट चांगली केली होती मी म्हणे प्रथमेश आणि ऋतिक केनीने आणि त्याचाच इशारा येत असताना नो बॉलचा इशारा पंचांचा एकदा अजून जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 36 धाबा झालेल्या आहेत आणि पुढचा बॉल सुद्धा प्रीट असेल. बऱ्याच वेळा आपण या चुका टाळायच्या असतात. या चुका बऱ्याच वेळा पाहायला मिळत नाही. मात्र थोडंसं लक्ष विचलित झालं होतं घोट संघाचं आणि त्यामुळे हा नो बॉल आलेला आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे जरूर, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद नसणार आहे. या बेलेस मिळेल एक धाव. एका धाब्याने धावपला पुढे सरकत असताना 37 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधला. धाबसंख्येचा आपण वेग पाडला तर जवळ आपण पाहतोय सरासरी 12च्या वर सरासरी राखली आहे. ती मात्र टीम मध्ये 11 पेटाले टीमने. दुसरीकडे आपण संदेशचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 8 धाबा दिल्या. त्या या षटकामध्ये धावा भरपूर येताना पाहायला मिळाला. का 2 नो बॉलचे चेंडू फेकलेत, एक षटकारी आलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेशच्या माध्यमातून ऋतिकसाठी ऑन साईडला या ठिकाणी क्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव गेला. शेवटच्या बॉलवरती मात्र समाधान व्यक्त केलं असेल घोट टीमने आणि हा चेंडू निर्धाव जात असताना धावसंख्या आपण पाहिलं 3 षटकांच्या अंतिम 37 धावसंख्या. कोणताही गडी बाद नाही पेटाले टीमचा.
ऑन स्क्रीन पुन्हा एकदा चालू झालेली आहे. पाहायचे आपण मैदानावरती आलेल्या प्रेक्षकांसाठी ही वेगळी संधी असणार आहे, कारण जिथून मात्र त्यांना सुद्धा मैदानावरचा सामना आणि त्यानंतर लाईव्ह मध्ये सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो कशा प्रकारची मॅच चालू आहे. नमो चषकाची आपण दुसरी रात्र आपण पाहतो, डे नाईटची स्पर्धा. आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये पोर्टिबलाची सुद्धा 4 संघ खेळताना पाहिले. त्यानंतर रेग्युलर संघांमध्ये पाळी बाबदेव मोदी यांच्यामध्ये मॅच पाहिली. विपक्ष विचुंबे टीमने तो सामना जिंकला आणि त्यानंतर ही लढत आपण पाहतोय मैदानावरती. प्रथमेशच्या माध्यमातून क्लासिक स्ट्रोक आपण पाहिला. कबड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू पकडला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले धावफलकावरती. रोशन सालुंके आल्या गोलंदाजीला, ज्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपण पाहतोय मैदानावरती घोट टीमसाठी सातत्याने बॅटिंग आपण चांगली पाहिली, गोलंदाजी चांगली पाहिली. असा गोलंदाज कोणत्याही क्षणाला सामन्याला कलांटी देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तोच गोलंदाज चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय हाफ ट्रॅकर उडवलाय, तिथून मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे, झेल पकडला जातोय. ऋतिक केनीचा होल स्किल समाप्त. वरती त्याने धावा केल्या, त्या मात्र 16 धावा चांगली केली जरूर, मात्र एक चांगला मैदानावरती हॅलो ऋतिक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज परेश केली आपल्याला पाहायला मिळू शकेल. आतापर्यंत स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावसंख्या झालेली आहे. अजूनही आपण मैदानावरती प्रथमेशला पाहतोय, त्यानंतर परेश केली मैदानावरती दाखल झालेला आहे. टॉस करण्यासाठी सुद्धा तो चालू होता. कॅप्टन इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली जाईल का टीमसाठी. एक चांगला स्कोअर कार्ड आतापर्यंत पाहिलेला आहे, मात्र घोट संघ सारखा बलाढ्य संघ त्यांच्या समोर असताना 5 ओव्हरमध्ये 60चा स्कोअर कार्ड इथून मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल का. बॅटची कडा घेतली आहे, लॉंग स्टॉप मध्ये तिथून ट्रॅव्हल झाला आहे, येतो यावेळेस चौकार. पुन्हा एकदा सज्ज असणार रोशन सालुंके. ऋतिक केले त्याने बाद करत असताना पाहिलं आपण. त्यानंतर मात्र परेश केनीची बॅटिंग आपण पाहतोय. ऑन साईडला ऑन ड्राय केलाय, सीमारेषेलगत तैनात आहे क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील, त्याच्या माध्यमातून चेंडू फेकी आली. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे सरकत असताना 43 वरती स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल. काही अंतिम चेंडू शिल्लक असणार या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहे, 2 चेंडू शिल्लक. अजून एक षटक बाकी जरूर आहे, मात्र धावसंख्येचा विचार केला तर मात्र या ठिकाणी धावसंख्या स्कोअर कार्डवरती चांगली पाहायला मिळते. 43 लॉस ऑफ 1 विकेट ही धावसंख्या आपण पाहतोय मैदानावरती प्रथमेश केनीच्या माध्यमातून. इथून मात्र या ठिकाणी चौकारांची लयलूट तर पाहिलेली आहे. अजून मोठ्या प्रकारची अपेक्षा पेटल टीम कडून केली जाते. यावेळेस मात्र ऑलराऊंडर कार्पेट केलाय. चेंडू या ठिकाणी पकडला जाईल, फेकला जाईल तोपर्यंत फक्त सिंगल पूर्ण झाली. सिंगलने स्कोअर कार्डवरती 44 धावा, डबल फोर्टचा आकडा लागलेला आहे. एक गडी बाद झालेला आहे. परेश केनी पुन्हा 10 स्ट्राईक पाहायला मिळू शकेल. मात्र तिथून पुढे आपण गोलंदाज रोशन सालुंकेचा विचार केला तर या षटकामध्ये एक गडी बाद त्याने धाबा दिल्या. त्या मात्र चांगली गोलंदाजी साधली आहे मी म्हणेन, कारण गोलंदाजीची आवश्यकता होती. कारण एका बाजूने आपण विचार केला संदेशच्या गोलंदाजीवर मागच्या षटकामध्ये भरपूर सारा धाबा येताना पाहायला मिळाल्या. मात्र या षटकामध्ये 5 बॉलवरती त्यांनी 7 धाबा दिलेल्या आहेत, एक गडी बाद केलेला आहे. उर्वरित एका बॉलवरती कशा प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट असेल परेश केनीच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक परेश केनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र या ठिकाणी धाबांची लयलूट होत असताना शेवटच्या बॉलवरती आलाय बिग हिट षटकार.
संगीत डीजे प्रशांतच्या माध्यमातून मात्र टाइम आलेला आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. बरोबर आपण पाहिलं तर 19 मिनिटं आणि 25 सेकंदामध्ये इथून मात्र या ठिकाणी षटकं पूर्ण झाले. 4 पाण्याची आवश्यकता जरूर जायचं आहे. कोण आहे? अगदी 19 मिनिटं आणि 25 सेकंदामध्ये 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. थोडा वेळ आपण 3 फेरीसाठी घेऊया. जायचं मैदानामध्ये लगेच गोट संघाचा 12वा प्रतिनिधी. स्कोर कार्ड आपण पाहिला तर 50 धावा कंप्लीट झालेल्या 4 षटकांमध्ये. षटकाराने मात्र या धावसंख्या पूर्ण करत असताना परेश केनीला आपण पाहिलं, तर दुसऱ्या बाजूने ऋतिक केनी बाद झाल्यानंतर जरूर प्रथमेश आणि परेश ते मात्र या ठिकाणी मोर्चा कराराने सांभाळले असताना चांगली धावसंख्या उभारली या मैदानावरती. अगदी आपण पाहिलं तर ओपनिंग पेरणे जरूर पुढे सामना विनर मध्ये खेळवला जाणार आहे. विचुंबे टीम आपण आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. इनिंग संपल्यानंतर कर्णधाराला रिपोर्टिंग करून राहायचं आहे. पुढे सामना विनर मध्ये खेळवला जाईल याची दक्षता घ्या, कारण दमदार आयोजनामध्ये नियमावली खूप महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारच्या संघाला या ठिकाणी संधी दिली जाणार नाही. कोणत्या प्रकारचं वागणं या ठिकाणी खपून घेतलं जाणार नाही. लगेचच आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे विचुंबे टीमने. तर यातून जिंकणारा संघ आणि विचुंबे संघ इथून पुढे पुढली लढत होणार आहे. बातनपाडार संघ सुद्धा उपस्थित आहे. मोस्ट वेलकम. आपलं नमो चषकामध्ये हार्दिक आभार आहेत, स्वागत आहे. जाऊया मैदानाकडे. डिंग पीस संपलेला आहे. मैदानामध्ये प्रथमेश आणि परेशची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. परेश केंडीचा आपण खेळ पाहिला ना, तर 3च चेंडूमध्ये त्याने 11 धावा वसूल केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने प्रथमेश केनीने मात्र 11 बॉलमध्ये 18 धावा केलेल्या आहेत. एक सायलेन्स इनिंग म्हटली जाईल प्रथमेश केंडीची. त्याने साथ दिली खऱ्या अर्थाने ऋतिकला. आता मात्र मोर्चा सांभाळत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र इथून मात्र या ठिकाणी हल्ले चढवले जाऊ शकतील. रोहित सालुंके आपल्याला पाहायला मिळू शकेल. सालुंके बंधू आपण पाहिला, रोशन सालुंके पाहिला. आता रोहित सालुंके आलेला आहे गोलंदाजीच्या मार्गवरती. मात्र मेट्रो एंडकडून गोलंदाजी करत असताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 50 तर झालेले आहेत. या धावसंख्येमध्ये किती धावसंख्येचा अजून या ठिकाणी ऍड केला जाऊ शकतील त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतील. ऑन साईडला फक्त फ्लिक केला, बॉलला दिशा दिली, ताकदीचा कमी वापर, नजाकत चांगली होती, बॉलला पाठवलंय प्रथमेश केनीने. येतो या षटकार. षटकाराला धावसंख्या 56 आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी धावसंख्येचा विचार केला ना, तर धावसंख्येमध्ये प्रत्येक खेळाडूने मात्र षटकार चौकार ठोकत इथून त्या ठिकाणी हल्ले चढवताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल प्रथमेशसाठी ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आता मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. फ्लड लाईन्समध्ये खेळताना इथं मात्र या ठिकाणी थोडीशी अडचण निर्माण झाली खऱ्या अर्थाने प्रथमेश केलीला. पहिला बॉल त्याने अगदी सहजपणे पार केला. त्यानंतर हाफ टॅकर या ठिकाणी फेकत असताना त्या बॉलवरती कुठल्या प्रकारचा या ठिकाणी फटका कन्व्हर्ट करता आला नाही फलंदाजाला. 2 चेंडू समाप्त झाले. 56 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी. पुढचा बॉल, या बॉलवरती सुद्धा थोडासा या ठिकाणी खराब चेंडू फेकला. अगदी डाव्या इष्टूच्या बाहेरून जाणाऱ्या बॉलला मात्र पंचांनी खराब दर्शवत असता अवांतरची ही धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये धावसंख्या 57 पाहतो आपण मैदानामध्ये. ज्या प्रकारचा संघर्ष या घोट आणि पेटाली संघांमध्ये पाहतोय, तिथून सुरुवात झाली संघाच्या धावसंख्येला. तिथून मात्र ऋतिक केनीने एक चांगला स्टार्ट दिला, त्याला साथ दिली प्रथमेशने. त्यानंतर परेश केनी आला आणि इथून मात्र या ठिकाणी चांगली या ठिकाणी फलंदाजी आपण पाहतो प्रथमेश केनीच्या माध्यमातून. एक षटकार तर आलेला आहे. या षटकामध्ये 57 झालेले आहेत. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल रोहितचा ऑन साईडला फ्लिक करत असताना या बॉलवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि तिथून मात्र एक सिंगल पूर्ण झाली. शॉर्ट फाईन लेगला हा क्षेत्ररक्षक होता. तिथून मात्र चेंडू फेकत असताना एकच धाव कंप्लीट झाली. एका धाब्याने 58 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही आपण मैदानावरती आपण पाहिलं तर परेश केनीलाही ती मात्र संधी असणार आहे. डावखुरा फलंदाज आहे जरूर. मात्र 3 चेंडूवरती त्याने 11 धावा केलेल्या आहेत. 11 धावांमध्ये एक षटकार एक चौकार आहे त्याचा. वनडाऊनच्या फलंदाजाकडून हीच अपेक्षा असते प्रत्येक संघाला आणि त्याच दृष्टीने तिथून मात्र बढती देण्यासाठी स्वतःला या ठिकाणी कर्णधाराला मात्र या ठिकाणी संधी मिळाली आहे. आणि संधी सुरू करत असताना ही फलंदाजी त्याच्या आपण पाहतो. या वेळेला सुद्धा हाफ ट्रॅकरला पाठवला, अगदी फिरून नटरा स्टाईलने बॉलला पाठवला, सीमा पार आधुरी दमदार फटका, परेश केनी टोकला षटकार. आता मात्र या ठिकाणी ज्या प्रकारचे या ठिकाणी आपण पाहतो बॅटिंग लाईनअप या ठिकाणी पाहायला मिळतं. 64 धाबा
पुढचा बॉल अनड्राय केलाय. या बेलेस मात्र डीप मधला छत्रशी चेंडूवरती होईल. पेकेल परेश केनीचा इशारा या ठिकाणी जरूर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातो मैदानामध्ये. मात्र इथून मात्र या ठिकाणी पंचांनी केलं रेफर तिसऱ्या पंचांकडे. रनआउटसाठी रनआउट आहे की धाव या ठिकाणी जोडली जाते ते आपण पाहू शकाल. तत्पूर्वी पेटली संघाचा आपण विचार केला तर आज लिजंड खेळाडू हेमंत केनी सुद्धा मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि या खेळाडूंना खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल खूप मोठं मार्गदर्शन आपलं सातत्याने संदीप केनी असतील, त्याचबरोबर इतर बऱ्याच खेळाडूंचं लाभलेलं आहे. त्यामध्ये स्वर्गीय महादेव केनी त्यांचं या ठिकाणी निधन झाल्यानंतर आपण पाहतोय यस पंचांचा इशारा नोट आउटचा आलेला आहे. तिसरं पंच या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. सर नाव काय तुमचं? दीपक बोराडे सर. बऱ्याच वेळा त्यांची आमची भेट होते बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आपण बिग बॅशमध्ये सुद्धा होता. जरूर तुमची बॉडी लँग्वेज आपण पाहिली की दीपक सर आहेत तिथे अगदी शांतपणे उभे असतात. जबरदस्त त्यांची भूमिका आपण पाहतोय. पुढचा बॉल या बॉलवरती कुठल्या प्रकारचा फटका कन्वर्ट केला नाही. परेशने पाहिली लाईन आणि लगेचच मात्र या ठिकाणी पंचांचा सुद्धा इशारा आलाय. वाईट येत असताना धावसंख्या 1ने पडेसारखे 67 धावा झाल्या. पहा हीच कालची धावसंख्या होती. रेग्युलर संघाची धावसंख्या खऱ्या अर्थाने काल सुद्धा अशाच प्रकारच्या धावसंख्या पाहिल्या. 65 पाहिले आपण, 72 पाहिली, 70 पाहिली होती. आणि तिथून या ठिकाणी या धावसंख्येला वेगवान परिस्थितीमध्ये आणत असताना या इथून सुद्धा आपण पाहतो परेश केनी थोडासा या ठिकाणी जरूर इशारा करतोय. आय थिंक बोल्ड झालेला आहे. यस परेशने सुद्धा या ठिकाणी लगेच मैदान सोडलं. आणि इनिंग समाप्त होत असताना इथे मात्र धावसंख्या जोडली जाते ते मात्र 67 आणि 68 धावसंख्येची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या सत्रामध्ये टीम अथर्व 11 गोट संघाला जिथून मात्र जोडले जातील आमचे समालोचक मित्र. दमदार आवाज त्यांचा आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते मच्छिंद्र पाटील सर ऑन मायक्रोफोन. हॅलो चेक थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणाला नमन करून महाराष्ट्र आरोग्यपद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मजा करून स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. नमोचषक 2025 वेलकम एव्हरीवन. नमस्कार सत श्री अकाल आदाब. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी काल सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नामदार सन्माननीय गणेशजी नाईक साहेब स्वतः उपस्थित होते. त्यानंतर सर्वांचे लाडके लोकनेते दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब देखील उपस्थित होते. आणि सभागृह नेते सन्मान्य परेशजी ठाकूर आणि त्यानंतर फोर्ट्रिक आमदार सन्मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब देखील या स्पर्धेसाठी उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय प्रवीण शेठ आणि त्यानंतर आमचे प्रशांत खानावकर आणि संपूर्ण प्रवीण स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन आमचे महेश पाटील असतील, विशाल पाटील असतील, संपूर्ण ही मंडळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेची चर्चा 365 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक घरात आणि प्रत्येक ऑटो नाक्यावरती असते ती स्पर्धा आपण पाहतोय. नमोचषक 2025 पर्व. वेलकम एव्हरीवन. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ प्रेझेंट हियर. सर्व प्रेक्षकांचं मनापासून या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. महेश भोयर आमचे, विशाल पाटील सर्वांचं स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जिथे प्रवीण शेठ तिथे क्लास, तिथे स्टँडर्ड, जिथे प्रशांत खानावकर तिथे मात्र योग्य नियोजन. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या माझ्या लाडक्या खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पीटीसी लाईव्ह आमच्या समेत आमचे डीजे मास्टर प्रवीण रॉकिंग आमच्या समेत आहेत. जबरदस्त मराठी हिंदीचे आणि त्यानंतर संतोष सर आमच्या देखील आमच्या समेत यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पीटीसी संपूर्ण टीम आमच्या समेत. घोड संघाला जिंकण्यासाठी 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बघायचं घोड संघ या स्पर्धेमध्ये किती उभारी घेणार या स्पर्धेच्या माध्यमातून. चला फलंदाजी विनंती करूया आपण की आपण लगेच पाचारण व्हा, कारण वेळेचं बंधन आहे मित्रांनो. प्रवीण शेठ यांचं मी कौतुक करेन, तर सातत्यानं 15 दिवस या स्पर्धेचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर मात्र आता 4 दिवस सातत्यानं या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सकाळी लोकांची कामं, लोकांना भेटीगाठी, आपल्या ऑफिसमध्ये लोकांची संपर्क करून सर्व लोकांची कामं करून पुन्हा एकदा व्यासपीठावरती तिथे उपस्थित असतात. या परिसरातील लाडक्या व्यक्तिमत्वांचे प्रवीण शेठ, फार कमी वयामध्ये उंच भरार घेणारे म्हणजे आमचे प्रवीण शेठ. सर्वात कमी वयाचे स्थायी समिती
सभापती देखील राहिलेत ते सर्वात कमी वयाचे आमचे प्रवीण शेठ. क्रिकेट आणि त्याचं नातं खूप जवळचं आहे ते आमचे प्रवीण शेठ. क्रिकेट ज्यांच्या रक्तात भिनलंय ते आमचे प्रवीण शेठ. आणि पहिलं असं मैदान जे खारघरचं या रजिस्टर करण्यात आलं ते म्हणजे आमचे प्रवीण शेठ. यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. वेलकम एव्हरीवन ना बॅक टू क्रिकेट. सर्वांना विनंती करू आपण सहनी सांगा की सामना स्पीडअप करायचा आहे कारण नंतर भरपूर रेस्ट्रिक्शन आहेत कारण आपण खारघर सारख्या एक महान शहरामध्ये ही स्पर्धा खेळतोय. नमचषक 2025 चा पर्व आज दुसरा दिवस स्पर्धेचा. काल देखील स्पर्धा खूप रंगली आणि सुंदर आयोजन झालं काल देखील स्पर्धेच्या माध्यमातून. काल थोडासा ए गट होता. आमच्यासाठी गट कोणतेच नसतात मात्र आज पाहणं होतं आपण बी पोलच्या माध्यमातून स्पर्धा. चला विनंती करू दोन्ही संघाला सामन्यास सुरुवात करा. पंच पॅनल आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य मिस्टर नीरज राणावत द वेल एज्युकेटेड पर्सन. त्यानंतर आमचे दीपक बोराडे सर तर आमचे शशी सर आमचे शशी मेहर या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. चला फरसालाची मैदानात टाइम आउट सुरू करतोय आम्ही आता. केडी आमच्या समेत आहेत. वाजतात ते मात्र सायंकाळचे वाजतात ते 7:12. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज 40+ 3 सामने खेळले. मगाशी एक सामना आपण लवकर कव्हर केला आणि आपण दुसरा सामना लवकर कव्हर करतोय. मॅनेजमेंट बघा काल थोडासा उशीर झाला. काल पहिला चेंडू साधून 44 मिनिटांनी डिलिव्हर झाला. आज मध्ये तसं नाहीये. प्रचंड शिस्त स्पर्धेमध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आमचे प्रवीण बेहरा साहेब यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाज तयार सचिन. पहिला चेंडू ऑन साइडला फेकला चेंडू पिवांचा सुंदर वापर कपल ऑफ द बाउन्सर्स. पहिला चौकार दणदणीत सुरुवात. जेव्हा आपण पाहतोय यंग रायगड आणि ठाणे यांच्यामध्ये सामना होतो तेव्हा रोशन सालुंके स्वतः ऍज अ कॅप्टन म्हणून काम करत असतो. घोट संघाचा जबरदस्त बॅकबॉन स्ट्राईक हँडला शॉट ऑफ प्लेन पूल केला. ओव्हर शॉट डिलाइटफुल फुल सीमा पलीकडे दमदार षटकार. साहेब नामदार सर्वांचे लाडके होते काल स्वतः उपस्थित होते. 11 मिनिटं त्याने भाषण केलं स्पर्धेमध्ये आणि काय आम्हाला प्रेरित केला स्पर्धेच्या माध्यमातून. असा नेता असावा कणखर प्रामाणिक आणि अगदी लोकांसाठी सेवेमध्ये असणारा नेता आमचा गणेशजी नाईक साहेब. ओव्हर द विकेट फुलटा चेंडू फेकून दिलाय मात्र शतक जज करतोय फलंदाज बाद. मात्र बघायचंय यस डीजे 1 मिनिट थांबवतोय. यस भीमर साठी फलंदाजांनी लगेच याली पंचांना रेफर केलाय. बघायचंय चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नमोचषक 2025 चा पर्व. वेलकम एव्हरीवन वॉर्म वेलकम सर्वांचं स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला स्वर्गवासी महादेवपेठ वर्सेस गोड हा सामना आपण पाहतो. दुसरा सामना त्यानंतर गावदी भातांपाडा वर्सेस हिमांशू वळवली मंगलमूर्ती घरकुल आणि नावडे असे तुम्हाला संघ पाहायला मिळतील आजच्या स्पर्धेमध्ये. फर्स्ट डिलिव्हरी फलंदाज बाद परतावा लागेल. रोशन सालुंके बिग ब्लो मोठा विकेट गोल्डन विकेट. सुरुवात चांगली झाली सालुंक्याच्या माध्यमातून. मध्ये सालुंके शांत राहत नाहीये. त्याच्यामध्ये आक्रमकपणा भरपूर अग्रेसिव्ह फलंदाज आहे तो. अग्रेशन दाखवलं देखील त्यानं. मात्र विस्फोटक फलंदाजी करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद झाला. गुणाचं कमबॅक करेन श्रीधरचं. श्रीधरनं मात्र गडी बाद केलाय मैदानावरती. मोठा धक्का धावरती पहिला धक्का. 3 चेंडूचा खेळ संपला. जिंकण्याचा 68 धावांचा पाठलाग करायचा मैदानावरती. मजा आहे सामन्यामध्ये. बघायचं पेटाली वर्सेस गोड या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. गोडगावचे आमचे नितेश शेठ जर सामना बघत असतील आमचे प्रभाकर दादाचा सामना बघत असतील स्वागत आहे तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. गुड बॉलिंग विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल ॲज राईट डायरेक्शन. सच अ गुड बॉलिंग व्हेरी गुड कमबॅक. ज्या गोलंदाजाला पहिल्या 2 चेंडूत मोठे फटके आले एक चौकार एक षटकार
एक लॉंग ऑन चौकार, एक स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. त्या गोलंदाजा मध्ये कमबॅक केलाय मागच्या 2 चेंडूवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. वन्स अगेन. ओ नाही जमलं. डाऊन द लाईन. व्हॉट अ कंट्रोल. त्याची ॲक्युरेसी बघा, परफेक्शन बघा, डायरेक्शन बघा. सुपर बॉलिंग. लेंथ, line, pace, pitching, accuracy, perfection, direction, variation, and superb control. What a fantastic comeback from the bowler. शेवटचा चेंडू finally of the first power play over. 10 for 1. नाही जमलं. कनेक्ट नाहीये. एकच धाव मिळणार आणि एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा, नंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आणि एक गडी बाद. हे क्रिकेट पाहतोय मैदानावरती आपण. षटकाची सांगता 11 धावा, 38 धावा कुठायच्यात. समीकरण आता मात्र वेगाने बदलणार. 38 धावा कुठत असताना 11 धावा आल्यात. 24 चेंडू 57 धावांची गरज. डीजे विचुमेत संघाला विनंती असणार आहे. पुढचा सामना विनर टू विनर होणार आहे. त्यामुळे सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे. अँड द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. हे लक्षात असू द्या. ना बॅक टू क्रिकेट. आमचे गोलंदाजी मध्ये परिवर्तन होणार. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत. शुभ यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम शुभ. शुभ देखील या स्पर्धेमध्ये भरपूर आपलं वेळ देतोय. बीजेपीच्या माध्यमातून नवीन तारुण्य आणि नवीन नेतृत्व त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सन्मान धीरज भाई यांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय व्यासपीठावर यावं. या धीरज भाई मोस्ट वेलकम. राजेशजी चावड़ा यांचं देखील आगमन झालंय. आइए आपका भी स्वागत है. मंच के ऊपर आइए. तशरीफ लाई मैं आपका स्वागत करते हैं. बहुत ही बढ़िया शॉट. खबर ड्राइव दाखल मैदानावरती. चेंडू ड्राइव्ह एक्झॅक्टली कबर मध्ये निघून गेलाय. नाहीये चांगलं शतक शेवटच्या मोमेंटला मात्र नाही जमलं. सीमा पलीकडं परेशला मात्र चेंडू बीट करतोय आणि चेंडू निघून जातोय चौकारासाठी. धावा पलकावरती आल्याला षटक चौकाने सुरुवात केली. कबड्डी दाखवला क्रिकेटचं मादक सौंदर्य, त्याचा दर्जा उंचावत असताना, त्याचा स्टँडर्ड क्वालिटी दाखवत असताना आणि चौकार पाहायला मिळाला. 19 धावा 15 गडी बाद झाले ते 1 जिंकण्यासाठी 68 धावा कुठायच्या आहेत. पेटाली वर्सेस गोट असा सामना पण होता. कट केला रूबी कट. हुआर अ शॉट. कपल ऑफ द बाउन्सेस. वन मोर बाउंड्री. व्हाट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द बॅट्समॅन. ही इज ऑन फायर. आमचे प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे खारघरचे शान आमचे प्रवीण शेठ पाटील. नो डाऊट वन मॅन शो. 10 धापाल करते. 19 एक गडी बाद. व्हाट अ फॅन्टास्टिक बॅटिंग फ्रॉम द निलेश म्हात्रे. 2 चौकार दाखल मैदानावरती. लवली हिट. खेसला चेंडू. ओव्हर अ शॉट. एक्सलेंट थ्रू द लाइन इन टू द स्क्वेअर and that's a सीमा पार. ब्रिलियंट स्ट्रोक. 406. मगाशी केलेली चूक बघा किती भोगावी लागली मैदानावरती. ज्या फलंदाजाला तुम्ही चौकार दिला त्याला स्ट्राईक मिळाली, त्यामध्ये स्ट्राईकचा फायदा घेतलाय. क्रिकेटमध्ये एक चूक तुम्हाला स्पर्धेतून बाहेर फेकू शकते. विसरता कामा नाहीये. देर इज अ नो रिटॅक. इथे कोणता रिटॅक नाही तुम्हाला. चुकीला माफी नाहीये. 10 धापाल करते 25. एक बाद. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द घोट टीम. कट केला. यस इट इज. चांगला जल टिपलाय. पॉइंटला ऋषीला आपण पाहतोय आणि ऋषीने
गडी बाद झाल्या मैदानावरती. लगेच शांतता झाली मैदानावरती. चौकार षटकारांच्या आतिषबाजी नंतर मात्र शांतता आली मैदानावरती. हेच पहिलं चित्र आपण मैदानामध्ये मगाशी चालून केलं देखील. सुरुवात दमदार केली. दुसरा धक्का गोलंदाज तयार. एज लागली. चेंडू मागे निघून गेला, नाही जमलं आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला आकार नाहीये. धावसंख्या स्थिरावली. बेटाली संघ देखील हुशार संघ आहे. कधी कमबॅक करायचं, कधी थांबायचं, चांगलं डाऊक आहे. हेमंत केनीच्या नेतृत्वाखाली संघ भरपूर वर्ष भरपूर चांगली कामगिरी करतोय आणि तो एक चांगला संघ देखील दाखवत असताना व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. ऑन साइडला गेल्याच्या नादामध्ये बीट झाला फलंदाज. देयर इज नो चान्स फॉर द रन्स अँड दिस इज अ गुड फिनिश. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 25-2. चेंडू 43 धावांची गरज. श्रीराम मंदिर बीजेपीच्या नेतृत्वात आपण पाहिलं. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय प्रधानजी मंत्री मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते त्या राम मंदिरचा जनरल सोहळा देखील आपण पाहिला असेल 26 तारखेला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. 43 रन्स टू विन फ्रॉम हिट इन डिलिव्हरी. सो लेट्स से विल बी विन इन दिस मॅच. विल बी विनर. कोण असताना सामन्याचा विजेता. विजेते संघाला कोणता संघ फाईट करणार पुढच्या सामन्यामध्ये याची उत्कंठ शिकायला पोहोचते. 2 षटकाची सांगता 25 धावा. 30 षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार. श्रीधर केने कट केला. शेवटच्या मोमेंटला चेंडूला लेट कटनं उत्तर दिलं. चेंडू निघून गेला तो मात्र कलात्मक फटका दाखवलाय सीमा पलीकडं. अजून एक चौकार. पहिल्या चेंडू ते सीधेचं स्वागत केलं. वेलकम टू ग्राउंड. चौकार सुरुवात करत धावसंख्या दाखवते 29 होते मैदानावरती. मजा आहे सामन्यामध्ये. घोट संघ फाईट करतोय 38 धावा कुठे असताना. ओ फुल अँड डिलिव्हरी बीट केलं फलंदाजाला. फुटवर नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर, मोबाईलमध्ये नेटवर फार महत्वाचं आहे. संपर्क होत नाही विदाउट नेटवर आणि विदाउट फुटवर मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी वंडरफुल कमबॅक. आपलं द 4 रन्स. काय कमबॅक केलाय माझ्या चौकारानंतर. वेरी गुड बॉलिंग फ्रॉम द श्रीधर केने. ओ याने मात्र फक्त विक्षेपण केल्याचा प्रयत्न. दिशा दिली चेंडू ट्रॅव्हल एक्स्ट्रा कव्हर रिझनला. बॅकअप चांगलं आहे तिथे. संदीप पाटील तिथे फार वेगाने आला. एकच धाव मिळणार आणि एखाद्याने फारसा फरक पडणार नाहीये. सिंगल डबलच्या माध्यमातून घोट संघ मात्र संघर्ष करतोय. 68 धावा कुठाच्यात घोट संघाला. 30 षटक मार्गस्थ आहे. सामना आपण पाहतोय स्वर्गवासी महादेव 11 पेट आणि घोट गावदेवी घोट यांच्या मध्ये सामना आपण पाहतोय. 38 धावा कुठाच्या सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. आज कॉमेडी बॉक्स मध्ये आमच्या प्रवीण गायकर रॉकिंग कॉमेंटेटर आणि आमचे संतोष सर पेट स्वागत आहे तुमचं देखील. ऑन साइडला दिशा दिली. एकच धाव मिळणार. बॅकअप चांगला आहे. परेश चेंडू खाली आलाय. परेश संघनायक म्हणून कॅप्टन देखील टॉससाठी देखील आला होता. मगाची परेशला चौकार देखील दिला होता. त्यानंतर मात्र कमबॅक केल्या मैदानावरती. 10 सेकंद धावा 30. वेलकम मनीष स्वागत आहे तुमचं. 31 धावा 2 बाद. गरज आहे मात्र येणारे चेंडू 14 आणि 37 धावांची अजूनही गरज आहे. ओ स्विचेचा वापर. ब्युटिफुल डिलिव्हरी. समोर ठेवला चेंडू. याने मात्र फलंदाजाला स्विच हिट करायचं होतं नाही जमलं. चांगला निर्णय होता फलंदाजाचा. गॅप आहे तिथे. पॉइंट आणि गलीमध्ये पूर्ण गॅप आहे. तो गॅप त्याला क्लिअर करायचा होता. देर इज नो एनी फिल्डर. देर इज अ गॅप. ही वॉन्टेड टू क्लिअर इट बट नथिंग अँड दिस अ डॉट डिलिव्हरी वन्स अगेन. शेवटचा चेंडू षटकातील फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. Oh, beautiful and excellent delivery once again with the right direction as well as extra pace. Finish off completion of the third over. Now score moves 31 loss of the 2 wickets. येणारा चेंडू 12 आणि गरज आहे ती 37 धावांची. विचुंबे संघाला माझी विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर थांबायचं. संघनायक टॉस लगेच होणार आहे आणि लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. यस ठीक आहे.
येणारी छोटी आता मात्र 12 आणि गरज आहे 37 धावांची. पीडीसीची संपूर्ण टीम, आमचे केडी आणि संदीप वास्कर यांची संपूर्ण टीम आमच्या समितीत स्वागत आहे सर्वांचं. येणारी छोटी आता मात्र 12 आणि गरज आहे 37 धावांची. इज इट पॉसिबल? ऍब्सोल्युटली पॉसिबल नाव, डिफिकल्ट नाव. कारण गरज आहे 18.5ची सरासरी. प्रत्येक चेंडू मागे 3 अधिक धावांची गरज आहे. त्यामुळे सामना थोडासा कठीण होता मैदानावरती. येणारी छोटी आता मात्र 12 आणि गरज 37 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना. गोलंदाज अक्षय केने. राहिलेली चेंडू आता मात्र 12 आणि गरज 37 धावांची. शेवटच्या टप्प्यात चेंडू खेळ आला आता मात्र. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये आल्या त्या 6 धावा. इकॉनॉमी षटक राहिलं श्रीधर केनीचं. 2 षटकं त्यानं फेकलेत आणि त्यानं धावा दिल्यात आपल्या संघासाठी टोटल 17 धावा देत त्यानं 2 गडी देखील बाद केलेत. चला फेटाईल संघ प्लीज स्पीडअप करा. वेळ आमचा टाइम आउट सुरू आहे इथे. जर 20 मिनिटाच्या जास्त घेतलेत तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक शतक आतमध्ये येईल. 15 मिनिटं 42 सेकंद झाले. चला स्पीडअप करा. आम्ही वारंवार सांगणार नाही. टाइम आउट सुरू आहे. टाइम आउट संपला. एक प्लेयर आतमध्ये घेणार. चला 12 चेंडू 37 धावा. फलंदाज देखील विनंती असणार आहे. 11 चेंडू 37 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. पेटाली संघ आता मध्ये कमबॅक करतोय. गोड संघाला मध्ये बॅकफुट आणून सोडलाय. गोलंदाज तयार. लेट पावर द विकेट. गुड बॉलिंग फ्रॉम अक्षय केनी. स्ट्रॉंग अपील. मात्र पंचांना अपील फेट आणून लावलंय. मिळणार ती एकच धाव. सिंगल डबल फारसा फरक पडणार नाहीये आणि सामना देखील बदलणार नाहीये. कारण तर वेळ नाही तेवढी सिंगल धाव उभारण्याची. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. हळूहळू सामन्यावरती पकड निर्माण केली पेटाली संघानं. विचमे संघ पहिला सामना जिंकलाय. विनर आणि विचमे यांच्यात सामना होणार आहे. द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. लेफ्ट ओव्हर द विकेट. ओव्हरसीचा वापर. व्हाट अ शॉट. व्हाट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. बॅकअप आहे तिथे. एक्झॅक्टली थर्ड मॅच ऋषिकेश आहे. एकच मिळणार. एक नग फारसा फरक पडणार नाहीये. 9 चेंडू 35 धावा. कुठे चुकलं घोट संघाचं. सुरुवात दमदार झाली. सालुंकेश जास्त वेळ राहू शकला नाही मैदानावरती. त्यामुळे थोडासा दमछक झाले संघाचे. हेलिकॉप्टर उडवलाय मात्र गॅप मध्ये कावकरला तिथे बीट करतो शतक्षकाला. चौकारासाठी येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 31 धावांची. काल तुमच्या माहितीसाठी सांगतोय या स्पर्धेमध्ये 71 धावा कुटायच्या होत्या. कांबोटा विरुद्ध आर्या ओलेवन. आर्या ओले 4 षटकामध्ये 72 धावा कुठल्यात आणि तो सामना जिंकला आर्या ओले संघानं. त्याला मैदानी धावा होतात. तेही रात्री 12:30 वाजता धावा काढल्या होत्या. ओव्हर द विकेट. नाही जमलं. कनेक्टेड नाहीये. चेंडू ड्राईव्ह केलाय अलंग कार्पेट. बॅकअप आहे तिथे लॉंगॉनला. अरेश आला तिथे आणि मिळणार ती एकच धाव. 7 चेंडू 30 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. फायनल डिझर्व दिस ओव्हर. या चेंडू षटकार आला तर घोट संघाच्या आशा पलवत होतील. अन्यथा पेटाली संघ तुमचा गळा दाबणार आणि सामना आपल्या बाजूला झुकवणार. स्वीपसीचा फटका. स्लॉग स्लिप आणि झेल टिपला. उवाडा कॅच. कौशल केनी चेंडू खाली आपलं कौशल्य दाखवतोय फलंदाज बाद. 7 चेंडू 30 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना. क्या बात आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र बडे स्वागत करतोय. आमचे स्कोर आमच्या समेत वाजेचे अनिश आहेत. आमचे स्वागत आहे. समोर आमची टीम पीटीसीची केडी बंधू देखील आमच्या बाजूला आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र बडे सर्वांचं मनापासून
स्वागत करतोय. वॉर्म वेलकम. थँक्यू पीटीसी. ना बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू 30 धावांची गरज आहे. बघायचा सामना कोण जिंकणार. शेवटच्या टप्प्यात सामन्याला विचुंबे संघाला विनंती असणार आहे संघनायकाला आपण रेडी राहायचं प्लीज. गेट रेडी फॉर द नेक्स्ट फाईट. ऋषिकेश केनी ज्यानं खूप सुंदर खेळ टिपला मैदानावरती, कमबॅक करून दिलं मैदानावरती. गोड संघाचा संघनायक आपण पाहतोय तो मात्र शिवा गोंधली, एक चांगला मास्टर माइंड. दुसऱ्या बाजूला हेमंत केनी. या दोन नामांकित संघनायकांमध्ये हा सामना आपण पाहतोय. फाईट सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ऑन द टॉस, ऑन द अप केल्याचा प्रयत्न नाही जमला. फुटवर नाहीये. डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 29 धावांची. आता मात्र हळूहळू का होईना पेटाली संघ रिव्ह्यू घेतला. येस बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. वाईट साठी चॅलेंज करू शकता तुम्ही. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करू शकता. बघायचे नीरज सर आमच्या समेत आहेत. मिस्टर इट्स अ फेअर डिलिव्हरी. देयर इज नो डाऊट. येणारे चेंडू 5, 30 धावांची गरज आहे. आता तुम्हाला मारावे लागतील ते 5 षटकार. रिव्ह्यू लॉस झाले तुमचं लक्ष असू द्या. नाही जमणार आता. गुड बॉलिंग. आता गोड संघाला मात्र नाही जमणार. 4 चेंडू 30 धावा. गुड बॉलिंग. ऋषी केनी. भरपूर खेळू घडवलेत हेमंत केनीनं मागच्या कित्येक वर्षामध्ये पेटेल गावाच्या माध्यमातून. पुढचा सामना विचुंबे वर्सेस विनर असा सामना खेळण्यात येईल. 4 षटकांचा सामना असेल. यस रॉकिंग. यस टॉससाठी प्रवीण गायकर यांच्याकडे आपण जाणार आहोत. ऑन साइडला पूल केलाय. कंट्रोल पूल स्ट्रोक चौकार आलाय मात्र थोडासा उशीर झालाय. 4 चेंडू 26 धावा. तीन चेंडू 26 धावा. आता मात्र नाहीये. चौकार थोडेसे उशीर आलेत. उशीर आलेलं शहाणपण कामाचं नसतं. वेळ गेली, कार्यक्रम संपला. सत्ता गेली, शहाणपण संपलं. चेंडू हवेमध्ये वाडा कॅच. एका हातामध्ये अक्षय केनीने झेल टिपलाय. एक चांगला गोलंदाज आहे तो. येणारे 2 चेंडू 26 धावांची गरज. देयर इज नो एक्साइटमेंट. वी आर वॉचिंग अ वन साइडेड मॅच. सो लेट्स सी हू विल बी विन इन दिस मॅच अँड गेट रेडी फॉर द नेक्स्ट फाइट. द विनर वर्सेस विचुंबे. यस दिस आहे. स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण वेलफेअर असोसिएशन आयोजित नमोचषक. सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय फोर्ट्रिक आमदार सन्मान्य प्रशांतदा ठाकूर आणि सभागृह नेते आमचे परेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यस महेश इथे करतोय. करूया टॉस पण करूया आणि मान्यवरचे सन्मान पण करूया. या षटकानंतर 2 चेंडू फक्त. ओ चेंडूला मात्र फोर्स केलाय आणि हवेमध्ये चेंडू फलंदाज बाद. स्कोर आम्हाला सांगतील 6 धक्का 42 वरती. डिझेल आम्ही थांबवतोय. चला फलंदाज धावा द्या प्लीज. आता एकच चेंडू राहिलाय. प्लीज धावा द्या आता. आणि गरज आहे ती मात्र आता 30 धावांची. शिवा गोंधले एक चांगला संघनायक आहे मात्र स्ट्रॅटेजी चुकली असे मी म्हणेन. कारण धावांचा डोंगर जास्त उभा केला आणि हेमंतने त्याचा फायदा घेतलाय. हेमंत केनीने योग्य वेळी योग्य गोलंदाज वापरले. आपली स्ट्रॅटेजी दाखवली आणि मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण केली. विजयाच्या छायेत आलाय तो संघ पेटाली संघ. स्वर्गवासी महादेव इलेव्हन ज्या महादेव दादांना भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली त्याचं नाव दिले या संघाला. नाहीये. 4 स्ट्रोक अँड व्हॉट अ गुड फिनिश. गोड केला शेवट. षटकारच आहे शहबाजकडनं आणि 23 धावांना सामना जिंकलाय तो मात्र स्वर्गवासी महादेव इलेव्हन पेटाली संघ. चला काही सन्मान आपण करणार आहोत आणि टॉसची प्रक्रिया आपण करणार आहोत. तुला देतो. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू प्रथमेश केनी. 14 चेंडू 25 धावा कुठल्यात त्यानं. या आपण प्रथमेशला विनंती करूया.